स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे, बाहेर पाऊस पडतोय, तर आपल्याला ना असे वेगवेगळ्या प्रकारचे भजे खावेशी वाटते। त्याच्यासाठी मी आज एक नवीन पद्धतीने मुगाची डाळ भिजवून त्याचे भजे करणार आहे। मुगाची डाळ मी 3 तास अशी भिजून घेतलेली, चांगली भिजलेली, अशी दबली ना, आणि मग त्याच्यामुळे आपले भजे पण छान होते, आतमध्ये सॉफ्ट होते आणि वरून कुरकुरीत असे छान भजे होते। अशी मी भिजून घेतले आणि भिजायच्या आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली, आता पण पाणी काढून निथळून घेतलेली। तर आता आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची। आता आपण बारीक करून घेऊ। याचे आपण डाळ बारीक करून घेतले आणि जर पाणी मी तुम्हाला पाण्याचं सांगितलं नाही, पण जर आपली डाळ भिजवलेली असते तर काही कधी कधी आपल्याला गरज नाही पडत, एकदा दोनदा फिरून पाहायचं, जर गरज वाटली तर 1-2 छोटे चमचे पाणी टाकून याला बारीक करायचं, आणि नाही गरज पडली ना तर मग तशीच बारीक करायची। मी तशीच केलेली, मला गरज नाही पडली पाण्याची। आता आपण हे पेस्ट काढून घेऊ डाळीची। जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही, मीडियमच पाहिजे। आता आपण भज्यामध्ये काय काय टाकायचे त्याचे साहित्य बघून घेऊ। हा कांदा कापून घेतलेला आहे, 1 कांदा कापलेला आहे, कोथिंबीर घेतली, हे हिरवी मिरची, नुसती हिरवी मिरची कुटलेली आहे, ओवा घेतलाय, धने थोडेसे असे कुटून घेतले, जिरे पण थोडे कुटून घेतले, आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता मी हे पेस्ट बारीक केलेली ना डाळीची, याला थोडंसं म्हणजे 5 मिनिटं चांगलं फेटून घेणार आहे। हे पहा, असं आता मी 5 मिनिटं असं फेटून घेतलंय, तर आपला पिठाचा कलर पण बदललाय आणि एकदम हलकं हे असं पेस्ट आपली ही मुगाच्या डाळीची अशी होते, हलकी। तर असं 5 मिनिटं फेटून घ्यायचं। आता आपलं पीठ फेटून झालेलं आहे, आपण आता हा कांदा टाकून घेऊ, कोथिंबीर टाकू, हे थोडेसे धने घेतले ते पण टाकून घेऊ, ओवा टाकू, आधी चोळून ठेवलेला आहे मी, जिरे पण टाकू, आणि हा मिरचीचा ठेचा, नुसती मिरची बारीक केलेली, आणि चवीनुसार मीठ टाकू। आता आपण याला मिक्स करून घेऊ। आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे, तर मी थोडासा सोडा टाकणार आहे, अगदी थोडा, किंचित, जर थोडंसं पाणी। आता एकदा आपण याला फेटून घेऊ असं, आणि लगेच आता आपण भजे तयार करणार आहे याचे। बस झाला भिजून। आता आपण गॅस पेटवून कढई ठेवली आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे। आपलं तेल गरम झालं की आपण भजे तळायला घेऊ। तेल गरम झालेलं आहे, असं थोडंसं मी पाणी लावून घेतले हाताला। आता आपण तेलामध्ये भजे सोडू। तेल एकदम गरम करून आता मीडियम गॅस ठेवलाय। आता आपण याला खाली वरती करू, असं चांगलं तेल तापू द्यायचं, म्हणजे मग भजे ना तेल धरत नाहीत।
कमी गॅस करून जर तळले ना तर ते एकदम तेलकट होतात. तसं फुल गॅसवर तळायचे. आता आपले भजे तळलेले, छान कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊ. आता गॅस कमी करू. हे आपले भजे तळलेले असे एकदम छान झालेत. वरतून असे कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे. आता आपण अशा प्रकारे राहिलेले सगळे मी करून घेते. अशा प्रकारे मुगाच्या डाळीचे कुरकुरीत भजे तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.